त्यात भगिनीने मला सांगितलंय की राजू खरे आणि उमेश पाटलांनी मला 50 लाखाची ऑफर दिली की राजन पाटील माने आणि राजन पाटील आणि यशवंत माने या दोघांवरती आणि त्यांच्या मुलांवरती सडकून आरोप करायचे, त्याच्या बदल्यामध्ये 50 लाख रुपयाची ऑफर दिलेली आहे. मी खोटं बोलत नाही. त्या भगिनीला तुम्ही विचारू शकता, त्यांना बोलू शकता, मीडियावाले जाऊन विचारू शकता. मग मी म्हटलं तुम्ही माझ्याकडे कशासाठी आला? ते म्हटलं तर तुमच्यावर काय बोलायचं म्हणून आलंय की तुम्ही मला काहीतरी द्या, मी तुमच्यावर बोलणार नाही. मी म्हटलं तर तुम्हाला काय देऊ, माझ्यावर बोलायसारखं हायच काय तुमच्यावरती? पण ती म्हणली काय बोलण्यावर काय असतंय म्हणजे पुढची माणसं ऐकतात म्हणली काहीतरी नसेल तर. मग मी म्हटलं चला ऐकून घेऊ या महिन्याच्या डोक्यामध्ये काय विषय. या सुज्ञ जनतेने ज्याच्या डोक्यावर केस नाहीत त्या डोक्यातल्या माणसांनी त्यांना असं सांगितलं की 50 लाख रुपये देऊन 1 महिना फक्त आमच्या स्टेजवरती या आजी माझी आमदारावरती आरोप करणे. मग मी विचारलं ते आरोप न करण्यासाठी मी काय केलं पाहिजे? त्या भगिनीने सांगितलं माझ्या मुलासाठी एक नवीन करकरीत इनिवा गाडी द्या आणि ती इनिवा गाडी पुढे चालवण्यासाठी अकाउंट वरती 10 लाख रुपये मला पाठवा. बघा खोटं सांगत नाही, मीडिया समोर चालू आहे. विठ्ठलाकडे तोंड करून सांगतो यशवंत माझी खोटं कधी बोलत नाही आणि 1 वर्षानंतर बोलतोय. याच वेळेस जर मी बोललो तुम्ही म्हणला असता एखाद्या महिला भगिनीची तुम्ही इज्जत काढताय, तिच्यावर तुम्ही आरोप करताय. आता कुठलं माझं निवडणूक नाही, माझं इलेक्शन नाही. मी तुम्हाला 1 वर्षानंतर सत्परिस्थिती सांगतो की खोटं बोलणाऱ्याची टीम आहे आणि खोटं असणाऱ्या गोष्टी पैसे देऊन विकण्यासाठी लावणारी ही माणसं आहेत. त्या भगिनीला 50 लाख रुपये देऊन लावलेले